महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवली। विधानसभेच्या मतदान आकडेवारी संदर्भामध्ये ही नोटीस बजावण्यात आली आहे। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 76 लाख मतदान कसं या याचिकेमध्ये आक्षेप घेण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगानं 6 नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत। सुनावणी दरम्यान प्रकाश आंबेडकरांचा युक्तिवाद पाहायला मिळाला। तर महत्त्वाची घडामोड आहे, महाराष्ट्र निवडणूक अधिकाऱ्याला मुंबई हायकोर्टाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। विधानसभेच्या मतदान आकडेवारी संदर्भात या नोटीसीमधून विचारणा करण्यात आलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्या सोबत आहेत। आवेश, नेमकं काय म्हटलं या नोटीसीमध्ये? गुरुप्रसाद, आपल्याला माहिती आहे प्रकाश आंबेडकर यांनी याचिका दाखल केली होती। या याचिकेत त्यांनी असं म्हटलं की 6 नंतर जे मतदान वाढलं की विधानसभा निवडणुकीत आपण बघू शकतो 9:30 वाजेपर्यंत मतदान झालं। ते मतदान जे झालं त्यात टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात झाली। त्या प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी आज युक्तिवाद केलेला आहे। युक्तिवादात हायकोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली। 6 नंतर मतदान काय झालं, कशा प्रकारे टक्केवारी वाढली, या प्रकरणी नोटीस पाठवलेली आहे। आता दोन आठवड्याची वेळ दिलेली आहे। 2 आठवड्याच्या मुदतीनंतर निवडणूक आयोग आणि राज्य सरकार या दोघांना सुद्धा याचं उत्तर द्यावं लागेल किंवा प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करावं लागेल की कशा प्रकारे टक्केवारी वाढलेली आहे। याची पूर्ण माहिती आता निवडणूक आयोगाला द्यावी लागेल। गुरुप्रसाद, बरं, धन्यवाद आवेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला हायकोर्टाकडून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातला युक्तिवाद केला होता। निवडणूक आयोगानं 6 नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ पुरावे द्यावेत असं हायकोर्टाने म्हटलेलं आणि त्यानंतर आता काय प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडून हे पाहणं महत्त्वाचं असेल। निवडणूक अधिकाऱ्यांना मुंबई हायकोर्टानं ही नोटीस बजावलेली आहे। विधानसभेच्या मतदान आकडेवारी संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान कसं झालं अशी विचारणा केली गेली। जे आलं त्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने 6 नंतरच्या मतदानाच्या याच्यामध्ये नियमावली पाळली की न पाळली हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग होता। 6 नंतरच्या मतदान करून घ्यायचं असेल तर टोकन वाटायचे असतात आणि ते टोकन वाटले की न वाटले हा त्याच्यातला इश्यू आहे। इलेक्शन कमिशनला आम्ही असं पत्र लिहिलं होतं या संदर्भात, परंतु त्यांच्याकडून उत्तर असं आलेलं आहे की आम्ही कुठलेही टोकन त्या संदर्भातला डेटा आमच्याकडे असताना उपलब्ध नाही। हे 2 मुद्दे जे आहेत ते आम्ही कोर्टासमोर मांडलेले आहेत। तिसरा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये की ज्या दिवशी मतदान होतं ते आणि ज्या दिवशी मतदान झालं यांची एकत्रच टॅली झाली पाहिजे। ती टॅली झाली नाही ते इलेक्शन कमिशनचेच डायरेक्शन आहेत की ते इलेक्शन कमिशनला रिफर करायचं। इलेक्शन कमिशन त्याच्यावरती मग जे मार्गदर्शन तत्त्व देईल त्या प्रमाणात असणारं निवडणुका जाहीर करा। महाराष्ट्राच्या बऱ्याच मतदारसंघामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट जुळत नाही। त्याच्यामुळे न विचारता जर त्यांनी असणारं मतदान केलं असेल, इलेक्शन जाहीर केलं असेल तर याचं स्टेटस काय हेही आम्ही कोर्टाला ठरवण्याचं सांगितलेलं आहे। तर यावरती प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तरपणे दिलेली ही माहिती। विधानसभेच्या मतदान आकडेवारी संदर्भात आता मुंबई हायकोर्टाकडनं निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि या नोटीसीमधून संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाविषयीचे पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान यावरती भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। यामध्ये आपण कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करतो आणि त्याच्या कोर्टाने जर आदेश दिले तर इलेक्शन कमिशन या संदर्भामध्ये तपशीलवार निश्चितपणे खुलासा किंवा माहिती त्या ठिकाणी कोर्टाला देईल।